तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यात काल मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली। खऱ्या अर्थाने बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि दौंड तालुक्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झाले। आपण बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवरती आहोत। आपण पाहू शकता की हा रस्ता आहे। हा रस्ता बारामतीवरून इंदापूर बावडा साईडला जातो। मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याला खच पडलेला आहे। एकंदरीतच नागरिकांची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। शेतीचं नुकसान असेल किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। साहजिकच काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। अगदी रेकॉर्ड ब्रेक पाऊस बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात झाला। बारामती तालुक्यातील येथे शेती आहे। या शेतीमध्ये ऊस असेल किंवा इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। येथे शेजारी नीरा नदी आहे आणि नीरा नदीमध्ये आता नीरा नदी आहे ती तुडुंब वाहत आहे। एकंदरीतच नदीकाठच्या किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि जी शेती आहे या शेतीमधील माती आहे ही मोठ्या प्रमाणात वाहून आलेली आहे। साहजिकच शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात शेतीसाठी झगडावे लागणार आहे, कारण की मोठं नुकसान झालेलं आहे। ऊसाचं पीक असेल किंवा इतर पिके असतील, साहजिकच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जो खरीप हंगाम आहे तो देखील लांबणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीत पाणी अगदी खोलवर गेलेलं आहे आणि साहजिकच जो पेरणीचा सीजन आहे हा पेरणीचा सीजन कुठेतरी लांबण्याची शक्यता आहे। परंतु बारामती तालुका असेल किंवा इंदापूर तालुका असेल, येथे मोठ्या प्रमाणात जी माती आहे ही शेतीमधून वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी अगदी चिंतेत आहेत। नदीकाठचा किनाऱ्याचा भाग असेल किंवा जो नीरा दावा कालवा आहे काटेवाडी शेजारील तो काल फुटला होता। साहजिकच तेथून मोठ्या प्रमाणात पाणी हे सोनगाव किंवा झारगडवाडी असेल, पिंपरी लिमटेक या परिसरात आलं आणि साहजिकच जी शेती होती, नागरिकांची घरं होती, या घरामध्ये हे पाणी शिरलं। साहजिकच नागरिकांना घरामधून बाहेर पडावे लागले आणि शेतीमालाचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे रात्रीच बारामतीमध्ये तातडीने आले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये तातडीचे त्यांनी आदेश दिले। मोठ्या प्रमाणात जे पंचनामा आहेत हे पंचनामा करण्यास देखील अधिकाऱ्यांना सांगितलं। साहजिकच आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजितदादा बारामती असेल, इंदापूर असेल किंवा दौंड या भागात पाहणी करत आहे आणि जे शेतकऱ्यांचं घराचं नुकसान असेल किंवा शेतीचं नुकसान असेल हे मोठं झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या नुकसान झालेलं आहे हे भरपाई देण्याची पंचनामे करून अजितदादा आदेश देत आहेत। साहजिकच मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये सद्यस्थितीत तरी नुकसान झालेलं पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। आता तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।